तर आता तुमच्या प्रारब्धात जसं तुम्ही दुःखी आहात तर पापामुळे आहात, सुखी आहात तर पुण्यामुळे आहात. अंडरस्टूड आहे ही गोष्ट. सामान्य माणूस जो धर्माबद्दल थोडी का विना रुची बाळगतो त्याला माहीत आहे की पापाने दुःख मिळतं आणि पुण्याने सुख मिळतं इथलं. आता जोवर तुमची पुण्य चालतील तोवर तुम्ही सुखी दिसून याल. आणि ही पुण्य आधीची संग्रहित कमाई आहे तुमची. जसा इन्व्हर्टर आज जवळपास सर्वांच्याच घरात असतो, माहिती तर सर्वांनाच नक्की आहे. त्याच्यात बॅटरी असते, त्यांना चार्जरच्या माध्यमातून लाईटमध्ये विजेला लावून चार्ज केले जातं. तर बॅटरीच्या आत ती एनर्जी स्टोअर होते आणि मग निसंशय त्या इन्व्हर्टरमधून चार्जर काढला तरीही त्या इन्व्हर्टरमुळे बल्बही जळत असतात, ट्यूबही जळत असते, कूलरही चालू असतात. तो आपल्याला सुविधा देत असतो. तर ती व्यक्ती असा विचार करते की माझा इन्व्हर्टर साऱ्या सुविधा मिळत आहेत, पण जर तो चार्जर ठीक नसेल तर ती बॅटरी एक दिवस एकदम डाऊन होईल आणि डिस्चार्ज होईल. पुन्हा त्याला कोणतीही सुविधा प्राप्त होणार नाही. अगदी अशाच प्रकारे जे पूर्वजन्माचे पुण्यकर्मी प्राणी आहेत त्यांनी पूर्वजन्मात ती बॅटरी चार्ज करून ठेवली, तेव्हा चार्जर नीट लागला. कारण परमात्मा जेव्हा येतात, परमेश्वर 600 वर्षांपूर्वी आले होते. भगवान कबीर साहेबजी तुम्हाला चार्ज करून गेले होते, आशीर्वादाने तुम्हाला मंत्र देऊन गेले, अमृतवाणी ऐकून ऐकून. त्यावेळी कबीर भगवानांचे 64 लाख शिष्य होते. 64 लाख शिष्य, एका धानकाचे, एका विणकराचे, एका मजूर माणसाचे. जो संत आहे असं वाटायचंच नाही, कारण की आपण संत किंवा ब्राह्मणांना किंवा संत ज्या अशांना समजत असतो जे एकतर पंडित असतील किंवा मोठ्या गुहेत बसलेले असतील, मोठमोठ्या जटा असतील किंवा मुंडन केलेलं असेल, लाल पिवळे कपडे घातलेले असतील, तर त्या महापुरुषांना तर आपण संत मानत होतो. आणि एक आपल्यासारखा मजूर, एक कपडे विणणारा, एक धानक आणि त्याचे 64 लाख शिष्य व्हावेत, अद्वितीय काम आहे हे. पण परमात्म्याचा महिमा इतका लपवून ठेवला या नकली काळाच्या दूतांनी. त्यांना एक कवी, एक धानक, एक विणकर, एक भक्त बनवून त्यांची फाईल बंद करून टाकली. आता त्या हिऱ्याचं गाठवड दासाने उघडलं आणि तुम्हाला ओळख सांगितली, हिरा हा असा असतो, इतकी याची किंमत आहे. आता कोण मागे राहील त्या हिऱ्याला प्राप्त करण्यात? पळत सुटतील, शर्यत लागेल. काही दिवसांनी बघाल तुम्ही, सगळं विश्व प्राप्त करेल. सर्वांना गरज आहे या भगवानाची. भटकत आहेत, दुःख प्राप्त करत आहेत, भक्तीही करत आहेत. तर 64 लाख शिष्य झाले होते. तेव्हा परमात्म्याने आपल्या आशीर्वादाने आपली वाणी ऐकवत ऐकवत प्रथम मंत्र दिला बस. ते शेष 2 मंत्र नव्हते दिले परमात्म्याने. तत् आणि सत ते गुप्त ठेवायचे होते. सतनाम नाही दिले भगवानांनी. का नाही दिलं? कारण की त्यावेळेस तुम्ही परमात्म्याला ओळखण्यायोग्य नव्हतात. आणि परमात्म्यांनी त्यावेळी असं म्हटलं होतं कबीर साहेबांनी की 5500 वर्ष जेव्हा कलियुग संपेल धर्मदास, तेव्हा मी पुन्हा येईन आणि जितके सर्व नकली पंथ आहेत किंवा आपण जितक्या मानव धर्मात विभागलो गेलो आहोत यांना असं ज्ञान देईन, हे ऑटोमॅटिकली एक होऊन जातील. आधी एक होते, एकापासून अनेक झाले. आता या ज्ञानाने हे पुन्हा एक होतील आणि पूर्ण विश्वच ही भक्ती करेल आणि सर्वांचं कल्याण होईल जे मर्यादेत राहतील. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी
पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.